नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू घेण्याची जबाबदारी कौशिकीने आता केदारला दिलेली आहे. आणि इकडे युवराज म्हणत असतो की आता सगळ्यांनी टी व्हीच्या पुढे मस्त बसायचं आहे आणि हेल्पर जो इंटरव्ह्यू घेणार आहे त्या इंटरव्ह्यूची मजा घ्यायची आहे. खरं तर त्याला तमाशा बघायचा आहे. तो म्हणतो की बघा आता ह्या हेल्परचा कसा तमाशा होतोय तो. पण त्याच युवराजचा तमाशा कशा पद्धतीने तारेणी करणार आहे ते आपण पाहणार आहोत. कारण इन्स्पेक्टर विश्वास सरंजामी आलेले आहेत आणि इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करायला सांगितलेलं आहे. म्हणजेच केदारवर केलेला हल्ला ज्याने कोणी केलेला आहे त्याला लवकरच शिक्षा मिळणार आहे. म्हणजेच ऑब्वियसली केदारवर हल्ला करणारा हा युवराज आहे आणि तो जेलमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विश्वास सरंजामी आलेले आहेत आणि मग ते केदार आणि तारिणी या दोघांशी बोलत असतात. त्याचवेळी तिथं युवराजसुद्धा आलेला असतो आणि मग केदारला त्यांनी प्रश्न विचारलेले असतात, हे काय झालं? सिटी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आम्हाला कळलेलं आहे की FIR दाखल झाली नाही. तेव्हा ते केदारवरती जे काही निशाण आहेत, त्याच्या शरीरावरती जे व्रण आहे त्याच्यावरून सांगत असतात की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने मारलेलं आहे. मग ते युवराजकडे येतात, युवराजला विचारू लागतात. तेव्हा युवराज म्हणत असतो की नाही, मला नाही माहिती यातलं काय. तेव्हा मग ते पुन्हा केदारकडे येतात आणि केदारच्या गालावरती जे मारलेला आहे तो बुक्का मारलेला आहे. त्याचबरोबर डोक्यामध्ये लोखंडी रॉडने हल्ला केलेला आहे, हे सगळं ते बोलत असतात. तेव्हा इकडे ते युवराजकडे येतात आणि युवराजला विचारू लागतात, तुम्ही कोण? तेव्हा युवराज सांगतो की मी युवराज खांडेकर. आणि ते सगळं बोलताना त्याची बोबडी वळत असते. कौशिकीसुद्धा आलेली असते. मग कौशिकीला ते बोलत असतात तेव्हा कौशिकी सांगत असते की हो, मी केदारची बहीण. तेव्हा मात्र ते म्हणतात की तुमचं कर्तृत्व आणि तुमचं नाव हे दोन्हीही मला माहिती आहे. म्हणजेच MNN चॅनलची जी हेड आहे ती कौशिकी खांडेकर आहे आणि ती कशी आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. मग केदारकडे ते जातात, केदारला विचारू लागतात. मग केदार सांगत असतो. त्याचबरोबर युवराजकडे एक त्यांचा वेगळाच रोष असतो. युवराज मात्र घेऊन आत जातो, कारण त्यावेळेस मात्र युवराजने मान्य केले की केदार माझा भाऊ आहे. त्यावेळेस त्यांनी इन्स्पेक्टरला सांगितलंय लवकरात लवकर ह्या केसची तपासणी झाली पाहिजे. हे सगळं काय झाले, कोणी केलं हे सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की केदार आणि तारिणी दोघंही त्यांच्याशी बोलायला येतात. मग त्यांच्यासोबत जे इन्स्पेक्टर आहेत त्यांना ते पुढं पाठवतात आणि मग केदार आणि तारिणीकडे पाहून म्हणतात की बॅच 2010ची बॅच आहे. तारिणी बेलसरे आणि केदार देवके. ट्रेनिंगच्या वेळेस मी पाहिलं होतं, तेव्हाच मी म्हटलं होतं पोलीस डिपार्टमेंट आता स्ट्रॉंग होतं आहे. आणि त्या दोघांनाही शुभेच्छा दिलेल्या असतात. त्याचबरोबर तारिणीला सांगितलेलं असतं की सगळं माहिती आहे, ज्या रेपिस्टला तू ज्या पद्धतीने पकडलेलं आहे त्यामुळं तर सगळ्या डिपार्टमेंटमध्ये चर्चा सुरू आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे काहीतरी निसटतंय, जवळच्याच माणसांचा शोध घ्यायचा राहतोय, एवढं लक्षात राहू दे, असंही त्यांनी सांगितलं. आता मात्र केदार आणि तारिणी या दोघांवरती जबाबदारी आहे, ती म्हणजे बापूराव जामखंडे म्हणजेच मिनिस्टर बापूराव जामखंडे यांची माहिती काढायची. आता मिनिस्टरची माहिती काढायची आहे, त्यासाठी आता जी माहिती काढलेली आहे आधीची ती काही पुरेशी नाही असं केदारचं म्हणणं असतं. मग तारिणीने आता फोन केलेला असतो, तो म्हणजे कौशिकीच्या नवऱ्याला. ती त्याला भेटायला येते आणि मग तो म्हणतो की ही फाईल. मग त्याने आता ती फाईल कौशिकीच्या नवऱ्याने तारिणीला दिलेली आहे आणि मिनिस्टर जामखंडे यांच्याबद्दल डिटेल्स दिलेले असतात. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कानावर आलेत, लग्न झाले पण मला तरी त्यामागचा हेतू वेगळाच वाटतोय. तेव्हा तारिणी म्हणते नाही, तसं काही नाही आहे, तुम्ही समजताय तसं काही नाही आहे. फाईल त्याच्या हातात असते आणि ती आलेली असते. मग केदार इकडे काम करत असतो. तेव्हा स्वतः दयानंद खांडेकर जाऊन पाहतात. तेव्हा त्यांनाही खरं तर छान वाटत असतं. केदारने स्वतः लक्ष घातलंय, तो काम करतोय, ह्या गोष्टी त्यांनाही खरं तर नवल वाटत असतात. इकडे मात्र तारिणी कौशिकीची काळजी घेत असते, तिला औषध वगैरे देते आणि तीही झोपायला येते. केदार मात्र तारिणीकडे पाहत राहतो, कारण आज तारिणीने सांगितलेलं असतं की मध्ये उषा वगैरे काही लावायची गरज नाही आहे, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, म्हणून तर मी तुझ्यासोबत एका रूममध्ये राहायला तयार झालेली आहे, त्यामुळे हे सगळं करायची गरज नाही. आणि मग तारिणीसुद्धा केदारसोबत झोपलेली असते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर तारिणी सगळ्यांना चहा नाश्ता पाहत असते. केदारने सगळे क्वेश्चन काढलेले असतात. तो कौशिकडे येतो आणि तिला सांगू लागतो की हे सगळी इन्फॉर्मेशन म्हणजेच बापूराव जामखंडेंची. आणि ते क्वेश्चन तो देतो तेव्हा कौशिकी म्हणते खरंच खूप छान पद्धतीने काम केले. तेव्हा तो म्हणतो की माझ्या एकट्याचं नाही आहे क्रेडिट, हे टीमचं क्रेडिट आहे. आता मात्र धक्का बसलेला असतो, टीमचं म्हणजे काय, म्हणजे हे सगळं काय? तेव्हा तारिणी सांगत असते की टीमचं म्हणजे त्याला तसं ना बोलायची सवय आहे, म्हणजे आपण सगळे मिळून टीम आहोत ना, आपण सगळ्यांनी एकत्र काम केलंय ना, म्हणून केदार तसं बोलतोय असं तारिणी सांगू लागते.
तेव्हा कौशिकी म्हणते असं आहे का. आणि मग तारिणीच्या लक्षात आलेलं असतं टीमचं म्हणजे टीम तारिणी असं नेहमी लक्षात येत असतं. आणि त्यामुळंच आत्ता केदार अशा पद्धतीने बोललेला आहे हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. पण तिथं असलेला युवराज मात्र वेगळंच बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की कसं आहे, लक्ष द्या, नाहीतर बापूराव जामखंडेंचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे. हेल्परच्या प्रश्नावर घ्यायला गेलात तर एकदा चॅनल बंद पडलेलं होतं, दुसऱ्यांदा बंद पडायची वेळ येईल. तेव्हा कौशिकी सांगते त्याच्यामध्ये तू पडू नकोस, त्याच्याशी काही संबंध नाही आहे तुझा, आणि तू मध्ये बोलू नकोस, असंही कौशिकीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि इकडे वाट लागलेली असते ती म्हणजे युवराजची. युवराज टोचून बोलत असतो. आता कौशिकी निघालेली असते. ती म्हणते मला ऑफिसला गेलं पाहिजे, आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, असं म्हणत ती निघालेली असते. आणि त्याचवेळी केदारला तारिणी म्हणते की केदार, तू कौशिकी ताईंबरोबर जा, त्यांना गरज आहे, त्यांना एकट्याला नको जायला, त्यांना ताप भरलेला आहे. तेव्हा कौशिकी म्हणत असे नको. युवराजला खरं तर बघवत नसतं. मग युवराज म्हणत असतो की काय गरज आहे, तिला नको वाटतंय ना, मग कशासाठी, ती लहान आहे का, तिला कळतं ना सगळं, असं म्हणू लागतो. तेव्हा तारिणी म्हणते की केदार तू जा आणि कौशिकीताई येऊ द्या तुमच्यासोबत. तेव्हा इकडे दयानंद काका म्हणतात की भाऊ येतोय ना बहिणीसोबत, मग काहीही काळजी करायची गरज नाही. इकडे मात्र खरं तर राग आलेला असतो तो पद्मिनीला. ही जबाबदारी खरं तर युवराजने घ्यायला पाहिजे होती, पण युवराजने ती जबाबदारी घेतलेली नाही आहे. तर इथे आता केदार पुढे पुढे करतोय ही गोष्ट तिला बघवत नसते. तिला राग येऊ लागलेला असतो. त्यासोबतच युवराज म्हणत असतो काळजी करू नको, बापूराव जामखंडेचा इंटरव्ह्यू आहे, आता ह्याचे प्रश्न वापरून जर इंटरव्ह्यू घेतला तर कशी वाट लागणार आहे ना ते बघ, असं तो आईला सांगू लागतो. केदार सगळेजण आता पोचलेले असतात आणि ऑफिसमध्ये कौशिकी सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देत असते. कारण हा जो इंटरव्ह्यू होणार असतो तो लाईव्ह इंटरव्ह्यू असतो. या इंटरव्ह्यूमध्ये काय होईल, कसं होईल, या सगळ्या गोष्टी शोधायच्या असतात. वाटतं तेवढी सोपी गोष्ट नसते, हे सुद्धा लक्षात असतं. आणि अचानक कौशिकीला चक्कर येते आणि कौशिकी खाली कोसळते. तेव्हा केदार धावत जातो, कारण कौशिकीला तापच एवढा भरलेला असतो की त्यामुळंच तिला चक्कर आलेली असते आणि ती पडलेली असते. आता सगळेजण तिथं असतात. कौशिकीला औषध दिलं जातं. तेव्हा केदार म्हणतो की कौशिकीताई तुमची तब्येत ठीक नाही आहे, इंटरव्ह्यू घ्यायला दुसरं कोणी नाही आहे का. मग त्यांच्या ऑफिसमध्ये असलेली अस्मिता आहे, ती म्हणत असते की अंजलीला सांगूया. तेव्हा कौशिकी म्हणते की नाही, कसं आहे दयानंद काका घ्यायचे इंटरव्ह्यू, पण आता त्यांचीही तब्येत ठीक नसते, त्यामुळं दयानंद काका हा इंटरव्ह्यू घेऊ शकत नाही, असं कौशिकीने सांगितल्यानंतर केदार म्हणत असतो की मग काय करावं लागेल, कोण घेईल हा इंटरव्ह्यू, दुसरं कोणी नाही आहे का. मग त्यांच्या ऑफिसमधली जी आहे अस्मिता ती सांगू लागते की मला काय वाटतं माहिती आहे का, अंजली घेईल. पण कौशिकी म्हणते की नाही, दुसरं कोणी नाही घेऊ शकत, कारण खांडेकरांकडनं इन्व्हिटेशन गेलेलं आहे, इंटरव्ह्यू खांडेकरांनीच घेतला पाहिजे, असं कौशिकी आवर्जून सांगते. ती म्हणते केदार तू घेऊ शकतोस हा इंटरव्ह्यू, तू घे. तेव्हा केदार म्हणतो मला नाही जमणार आहे, मला अनुभवही नाही. तेव्हा कौशिकी म्हणते काही काळजी करू नकोस, अरे तू खांडेकर आहेस आणि काही प्रॉब्लेम नाही आहे, त्यांची सवय आहे, फक्त हा इंटरव्ह्यू व्यवस्थित, तुझे काढलेले प्रश्न आहेत ते व्यवस्थित विचारायचे आहेत. इकडे मात्र आता इकडे पटलेलं असतं ते म्हणजे कळलेलं असतं ते म्हणजेच या बापूराव जामखंडेला आता बातमी पोचलेली असते की हा इंटरव्ह्यू कौशिकी घेणार नाही आहे, तर दुसरंच कोणीतरी घेणार आहे, तिची तब्येत बिघडली आहे. बापूराव जामखंडे म्हणत असतात बघितलं ना, आपला इंटरव्ह्यू घ्यायचं म्हणलं की भल्याभल्यांना ताप चढतो, आता ह्या कौशिकी खांडेकरला सुद्धा ताप भरला आहे, लक्षात येते ना तुमच्या, असं म्हणत बापूराव जामखंडे बोलत असतात. आता बापूराव जामखंडे आलेले आहेत. केदार स्वतः तिथं तयार झालेला आहे, कोट घातलेला आहे आणि छान अशी तयारी झालेली आहे, फॉर्मलमध्ये तो आहे, हातात फाईल आहे. आणि मग कौशिकी तिथे येते आणि सांगू लागते की मी कौशिकी खांडेकर. तेव्हा बापूराव जामखंडेंचं जे बोलणं वागणं असतं ते पूर्ण चुकीचंच असतं. हां, मग काय मुहूर्त बघताय का इंटरव्ह्यूला, ती सांगत असते की हा इंटरव्ह्यू हा घेणार आहे, म्हणून ती केदारची ओळख करून देते. पण नेमकं घडतं काय की केदारच्या हातातनं फाईलमधले जे पेपर असतात त्याच्या हातात दिलेले असतात अस्मिताने आणून, ते पेपर खाली पडतात आणि लगेचच बापूराव जामखंडे बोलायला सुरुवात करतात की लोकशाहीचा चौथा खांब आमच्या पायाशी लोळून घेतोय म्हणायचं, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र आता कौशिकीला धक्का बसतो. कौशिकी केदारला शांत करत असते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल, असा त्याला आधार देत असते. त्यासोबतच इकडे या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत आहेत तेव्हा मात्र कौशिकीने ही परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता बापूराव जामखंडे कसे आहेत हे आपल्याला माहितीच आहे. आणि घरी आता युवराजने एक वेगळंच थैमान घातलेलं आहे. त्याचं असं म्हणणं आहे की हे जे काय आहे ना ती मजा येणार आहे, चला आपण सगळ्यांनी टी व्ही लावून बघितलं पाहिजे ह्या हेल्परची कशी मजा होते ती.
असं म्हणत तो सगळ्यांना आता तिथे बोलवत आहे. तमाशा बघायला मजा येणार आहे. कौशिकीचाही तमाशा होणार आहे आणि या केदारचाही तमाशा होणार आहे असं त्याचं म्हणणं असतं. पण आता तारिणी मात्र या युवराजचा कसा तमाशा करते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.